नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीईटीची परीक्षा आता संपली. त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचा भाग आता पुढे लक्षात ठेवा की आपल्याला आता काय करायचे, डॉक्युमेंट त्यासाठी आवश्यक असणारे कोणकोणते आहेत, तर त्या संदर्भाबद्दलची चर्चा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करूया. लक्षात ठेवा की सीईटीची एक्झाम झाली. आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे की डॉक्युमेंटची तयारी ही करायची. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे फायनल रिझल्ट आणि स्कोअर कार्ड हे आपल्याकडं, म्हणजे ज्यावेळेस रिझल्ट लागेल त्यावेळेस आपल्याकडे हे स्कोअर कार्ड येईल. त्यानुसार मग सगळ्यात महत्त्वाचं आहे कॅप राऊंडसाठी ॲडमिशन आपल्याला जे करायचं आहे त्यासाठीची नेमकी प्रोसेस काय. तर लक्षात ठेवा, जूनच्या पहिल्या आठवड्यात निकाल लागण्याची एक प्रकारे काय शक्यता आहे. त्याच्यानंतर हे कॅप राऊंड सुरू होईल. त्यामुळे आपल्याकडे वेळ कमी आहे. त्यामुळे आपले डॉक्युमेंट हे लवकरात लवकर आपण एकत्रित करावे किंवा त्याची एक प्रकारची लिस्ट बनवावी. त्याच्यामध्ये लक्षात ठेवा की BEd CET ॲडमिशन 26-27 मध्ये संपूर्ण डॉक्युमेंट लिस्ट, कॅप रजिस्टरसाठी लागणारी आवश्यक कागदपत्र कोणकोणती आहेत, त्यांनी प्रवेश निश्चित करण्यासाठीची नेमकी कोणकोणती तयारी करायची त्या संदर्भामध्ये. आता लक्षात ठेवा की तुम्हाला किती टक्केवारी आहे याच्याही पेक्षा सर्वात महत्त्वाचं आहे की अनेक विद्यार्थ्यांचं काय आहे की प्रवेश फक्त अपूर्ण कागदपत्रामुळे काय होतात, रद्द होतात. फॉर्म अप्रूव्हल न झाल्यामुळं तुमचे पूर्ण वर्ष वाया जाऊ शकतं. म्हणजे मेरिटमध्ये तुम्ही आहेत परंतु तुमच्याकडे जर व्यवस्थित डॉक्युमेंट नसतील किंवा त्यावेळेस तुम्ही सादर करू शकले नाही तर तुमचं ॲडमिशन हे मिळू शकत नाही. हा एक भाग तुम्ही लक्षात ठेवा. आता लक्षात ठेवा की आपण जे आपले डॉक्युमेंट जे गोळा करायचे याच्यामध्ये आपण 4 भागामध्ये याची विभागणी करूया. पहिला भाग कोणता आहे, CET डॉक्युमेंट. याच्यामध्ये स्कोअर कार्ड आणि फॉर्म. म्हणजे लक्षात ठेवा स्कोअर कार्ड कोणता की आता ज्यावेळेस ही एक्झाम झाली म्हणजे CETची एक्झाम झाली त्याचा जो येणारा जो स्कोअर कार्ड आहे तर ते आपल्याला डाउनलोड करायचं आहे. म्हणजे निकाल लागल्यानंतर ते आपण डाउनलोड करूया. दुसरं आहे फॉर्म. म्हणजे तुम्ही BEd CET साठी जो भरलेला फॉर्म आहे तर तो फॉर्म तुम्ही काय करायचा आहे की जो तुम्ही ऑलरेडी भरलाय त्याला लॉग इन करा आणि तो डाउनलोडही करू शकता. म्हणून हे 2 तुमच्याकडं असणं आवश्यक आहे. म्हणजे हे 2 डॉक्युमेंट तुम्हाला आवश्यक आहे. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण याच्या 4 भागामध्ये विभागणी केली. दुसऱ्या भागामध्ये काय, शैक्षणिक डॉक्युमेंट आणि मार्कशीट TC या संदर्भाबद्दलची चर्चा. नंबर 3 मध्ये काय आहे की प्रवर्गानुसार डॉक्युमेंट, कास्ट आणि कास्ट व्हॅलिडिटी. आणि नंबर 4 आहे विशेष डॉक्युमेंट ज्यामध्ये गॅप आणि डोमेसाईल सर्टिफिकेट या संदर्भाबद्दलची माहिती पाहू. त्याच्यातला पहिला जो भाग आहे तर त्या पहिल्या भागामध्ये लक्षात ठेवा की CETचे पुरावे जवळ ठेवा. म्हणजे कोणते पुरावे, सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा CETचं स्कोअर कार्ड. CETचा निकाल लागल्यानंतर PDF डाउनलोड करा आणि ते स्कोअर कार्ड तुमच्याकडं आवश्यक आहे. त्याच्यानंतर CET ॲप्लिकेशन फॉर्म, परीक्षेपूर्वी भरलेली जी मूळ फॉर्म आहे तर तो तुम्हाला डाउनलोड करायचा आहे. म्हणजे हा फॉर्म जर हरवला असेल जसं आता मी उल्लेख केला तर टेन्शन घ्यायचं काही नाही. ॲडमिशनच्या प्रोसेसवेळी जे वेबसाईटवर लॉग इन केलं तर ते लॉग इन करून डाउनलोड करा आणि तो त्याची प्रिंट ही तुमच्याकडं असायला हवी. दुसरं नेक्स्ट आहे शाळा जी आहे म्हणजे 10वी असेल 12वी असेल या संदर्भाबद्दलचे जे पुरावे आहेत ज्यामध्ये लक्षात ठेवा 10वीची मार्क मेमो जी आहे तर त्याची झेरॉक्स काढून ठेवा. म्हणजे ते डॉक्युमेंट आवश्यक आहे. दुसरं 12वीची मार्कशीट जी आहे तर ती तुमच्याकडे असावी. सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा की कॅप राऊंडसाठी ज्यावेळेस आपण पुरावे देतोय त्यावेळेस हे ओरिजिनल मार्कशीट सोबत असणं आवश्यक आहे. त्याच्या साधारणतः 2-3 म्हणजे ह्या सर्व डॉक्युमेंटचे साधारणतः 2 ते 3 बंच तयार करून तुम्ही ठेवा बाजूला की जेणेकरून आपल्याला पुन्हा ऐनवेळी गोंधळ उडणार नाही. त्यामुळं 10वीचे आणि 12वीचे मार्क मेमोचे झेरॉक्स हे तुमच्याकडे असावे. दुसरं सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा की ते म्हणजे की समजा तुमचं पदवी झाली. आता याच्यामध्ये बरेचसे विद्यार्थी असे असतात की ज्यांचं इयरली एक्झाम होती. आता अलीकडच्या काळामध्ये NEPच्या धोरणानुसार किंवा त्याच्या अगोदरच्या काळामध्ये काय होतं की सद्यस्थितीमध्ये सेमिस्टर वाईज आलं. आता हे सेमिस्टर आणि त्याच्या अगोदरचे वार्षिक, तर वार्षिक असतील तर पदवीचे 3 वर्षाचे 3 मार्क मेमो येतील. एक लक्षात ठेवा. आणि ज्यांचं सेमिस्टर वाईज आहे त्यांनाच त्यांचे किती सेमिस्टर येतील तर पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, 5वं आणि 6वं असे 6 सेमिस्टरचे सर्व मार्क मेमोचे झेरॉक्स हे तुमच्याकडे असावे. ज्यांची पदवी 4 वर्षाची आहे तर त्यांचे किती मार्कशीट असायला पाहिजे तर अर्थातच ते 8 मार्कशीट लागतील. जर समजा तुमचं PG असेल, आता PG मध्ये MA MCOM MSc जे काही असेल ते, तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा की काही पूर्वीचं जे MA होतं तर ते इयरली पॅटर्नमध्ये होतं त्यामुळे त्यांचे 2 मार्क मेमो असतील. पण ज्यांचं सेमिस्टर आहे तर त्यांच्यासाठी किती मार्कशीट लागतील तर ते 4 मार्कशीट म्हणजे जे लागतील आणि त्याची 4ही मार्कशीट
हे तुमच्याकडे असणं अनिवार्य आहे. म्हणजे सर्व सेमिस्टरची मार्क जे आहेत तर ते असणं आवश्यक आहे. एकाही सेमिस्टरचं सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा की एकाही सेमिस्टरचं मार्कशीट कमी असल्यास फॉर्म अप्रूव्हल होणार नाही. त्याच्यानंतरचा आहे सर्वात महत्त्वाचा भाग इथं लक्षात ठेवा की पदव्युत्तर शिक्षण आणि ट्रान्सफर सर्टिफिकेट. म्हणजे तुम्ही ज्या महाविद्यालयामध्ये आत्ता शिक्षण घेताय किंवा मागं घेतलेलं आहे तर ते जिथून शेवटचं शिक्षण पूर्ण केलं तिथून आपल्याला काय करायचंय TC लिव्हिंग सर्टिफिकेट काढायचं आणि नवीन महाविद्यालयाची तुम्ही जी घेताय ज्यामध्ये जे नवीन जे B.Ed कॉलेज तुम्ही निवडताय तर तुम्हाला जमा करायचं. त्यासाठी TC काढणं हे अनिवार्य आहे. त्याच्यानंतर तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की नॉन क्रिमिलेअर. आता हे नॉन क्रिमिलेअर जे आहे तर हे कोणासाठी आवश्यक आहे, हे कोणाला लागू आहे तर लक्षात ठेवा OBC, VJNT आणि SBC यांना हे नॉन क्रिमिलेअर लागतं. मग हे नॉन क्रिमिलेअर कोणाला लागत नाही तर SC, ST आणि ओपन यांना हे नॉन क्रिमिलेअर लागत नाही. मग ज्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलेअर लागतं तर त्यांनी काय केलं पाहिजे, हे नॉन क्रिमिनल काढून घेण्यासाठी आपण तात्काळमध्ये साधारणतः की आपण ते काढणं हे अनिवार्य आहे आणि त्याची वैधता सद्यस्थितीपर्यंत असावी हा एक आपल्याला उल्लेख करता येईल. दुसरा आहे की सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा की वैधता किती आहे, त्याची मुदत किती आहे तर 31/3/2027 किंवा त्या पुढचं वैध असावं हा एक लक्षात ठेवा. 31 मार्च 2026 जर संपत असेल तर ते कॅप राऊंडसाठी चालणार नाही. त्यामुळं नवीन ह्याच्यामध्ये म्हणजे 31/3/27 किंवा त्या पुढचं असावं हा एक महत्त्वाचा लक्षात ठेवा भाग. तुमचं सर्टिफिकेट आत्ताच तपासा, एक्सपायर झाले असल्यास नवीन अप्लाय करा आणि ते काढून तयार ठेवा. सगळ्यात महत्त्वाचं आहे कास्ट आणि नॉन क्रिमिनलसाठी हा एक मुद्दा आहे की कास्ट सर्टिफिकेट जातीचा मूळ दाखला हा तुमच्याकडं असावा किंवा त्याची व्हॅलिडिटी असावी हा एक भाग आपल्याला सांगता येईल. आता ह्या कास्ट सर्टिफिकेटच्या संदर्भाबद्दल जर बघितलं गेलं तर B.Ed हा काय प्रोफेशनल कोर्स आहे, त्यामुळं जात वैधता प्रमाणपत्र हे अनिवार्य आहे. जर तुमच्याकडे व्हॅलिडिटी नसेल तर तुम्हाला कास्ट प्रवर्गातून प्रवेश मिळणार नाही. मग CET मध्ये कितीही मार्क असू द्या तर तुम्हाला जर ज्या आरक्षणामधून तुम्हाला ते मिळवायचं तर त्यासाठी जर तुम्हाला ते कास्ट सर्टिफिकेट असलं अनिवार्य. नेक्स्ट आहे विशेष कागदपत्रांमध्ये लक्षात ठेवा की तुमच्या शिक्षणामध्ये जर खंड पडलाय का, गॅप आहे का. जर गॅप असेल समजा असं गृहीत धरा की 2021 पदवीचं शिक्षण पूर्ण झालंय, आता 2026 म्हणजे हे तुम्ही पास होत आहे तर हा मधला जो 3-4 वर्षाचा गॅप आहे तर त्यासाठी हे गॅप सर्टिफिकेट लागतं. सर्वात महत्त्वाचं आहे आणखी एक डॉक्युमेंट ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा की तुमचं लागणार आहे हे आधार कार्ड. हे आधार कार्डचे एक झेरॉक्स असू द्या. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं आहे की पासपोर्ट साईज फोटो नवीन आणि तो स्पष्ट असावा. त्याच्यानंतरचा आहे डोमेसाईल सर्टिफिकेट, तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहेत याचा अधिकृत पुरावा म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. आता हे गॅप सर्टिफिकेट कुठून आणि कसं काढायचं या संदर्भात लक्षात ठेवा. हे जे गॅप सर्टिफिकेट आहे ते तुमच्या जवळील जे सेतू सुविधा केंद्र आहे किंवा जे तहसील कार्यालय इथूनही तुम्हाला काढता येईल किंवा न्यायालय वगैरे जे असतं किंवा ज्यांना स्टॅम्प जे विकतात किंवा त्या ठिकाणी ज्यांना ॲफिडेविट करण्याचा जो अधिकार असतो तर त्यांच्याकडून तुम्ही 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर हे प्रतिज्ञापत्र तयार करून घेऊ शकता आणि हे गॅप सर्टिफिकेट तुम्हाला काढणं आवश्यक आहे जर गॅप असेल तर. त्याच्यानंतरचं आहे की इतर समांतर आरक्षणाच्या संदर्भाबद्दल जर लक्षात ठेवा की दिव्यांग विद्यार्थी असतील त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र त्यांच्याकडे असावं. दुसरं खेळाडू असेल तर खेळाडूमध्ये लक्षात ठेवा की राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील जे प्रमाणपत्र त्यांचे आहेत तर ते त्यांच्या सोबत असावे. माजी सैनिक असतील तर त्यांच्याकडचे ते कागदपत्र सोबत ही लिस्ट तयार करून ठेवा. अनाथ असतील तर महिला व बाल विकास विभागाचं प्रमाणपत्र हे असावं. महत्त्वाची टीप लक्षात ठेवा की आरक्षणाचा जर लाभ घेणार असाल तर मूळ ओरिजिनल प्रूफ हे तुमच्यासोबत असणं अनिवार्य आहे. हा एक भाग यासाठी लक्षात ठेवा. आता लक्षात ठेवा की फायनल चेकलिस्ट तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागतात. नंबर 1 CETचं स्कोर कार्ड, दुसरं 2 ॲप्लिकेशन फॉर्म, तिसरं तर बघितलं गेलं तर कोणता आहे 10वीचा मार्क मेमो, चौथा आहे 12वीचा मार्क मेमो, पदवीचे सर्व झेरॉक्स. मग त्याच्यामध्ये तुम्ही इयरली असा किंवा सेमिस्टर असाल ते सर्व. पुन्हा PGचे मार्क मेमो जर तुमचं PG झालं असेल आणि त्याच्यानंतर तुम्ही B.Ed करताय तर त्याच्यासाठीचे सर्व PGचे जे सेमिस्टर असतील किंवा इयरली असेल त्याचे डॉक्युमेंट्स ठेवा. TC ही ओरिजिनल असावी तुमच्यासोबत. त्याच्यानंतर आधार कार्ड, त्याच्यानंतर डोमेसाईल, त्याच्यानंतर गॅप सर्टिफिकेट,
जर गॅप असेल तर गॅप सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट आणि त्याची जर कास्ट असेल तर कास्ट सर्टिफिकेट किंवा त्याची व्हॅलिडिटी असणं आवश्यक आहे. अद्ययावत नॉन क्रिमिनल हे असणं आवश्यक आहे. हे सर्व कागदपत्र ही तुमच्याकडं व्यवस्थित बंच करून हे तुम्ही ठेवायला हवं. आता लक्षात ठेवा, जसं आपण आता जर प्रश्न जरा तुमच्या मनामध्ये काही शंका असतील, समजा माझ्याकडं CET ला भरलेला फॉर्म नाही, काय करू? तर आता मी जसं याच्या अगोदर देखील सांगितलंय की टेन्शन घेऊ नका. ॲडमिशनच्या प्रोसेस वेळी वेबसाईटवर लॉग इन करून त्याची प्रिंट काढता येते. फायनल स्कोअर कार्ड कधी मिळेल? तर लक्षात ठेवा, जूनच्या पहिल्या आठवड्यात रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर किंवा शक्यता आहे की जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये लागायला पाहिजे. तर मग त्यावेळेस त्याची ती PDF होईल, तर ती तुमच्याकडं प्रिंट असायला हवी. एखादं सर्टिफिकेट किंवा डोमिसाईल नसेल तर काय करावं? तर अजूनही वेळ आहे, लगेचच जवळच्या सेतू महासेवा केंद्रामध्ये जावा, अप्लाय करा. ॲडमिशन होण्यापूर्वी सर्टिफिकेट हे तोपर्यंत मिळून जाईल. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग इथे लक्षात ठेवा की आज टूडूची निश्चित तयार ठेवा. म्हणजे काय? फाईल बनवा, सर्व कागदपत्र एका फाईलमध्ये जमा करा, त्याचे 2-3 सेट हे तुम्ही तयार ठेवा, म्हणजे पुन्हा गडबड गोंधळ उडणार नाही. त्याच्यानंतर मार्कशीट मोजा, सर्व सेमिस्टरच्या मार्कशीट असल्याची खात्री करा. त्याच्यानंतर नॉन क्रिमिनल व्हॅलिडिटी, एक्सपायरी डेट तपासा. नसलेले डॉक्युमेंट्स आजच तुम्ही अप्लाय करून ठेवा, म्हणजे जेणेकरून ऐनवेळी धावपळ होणार नाही. त्याच्यानंतर तर लक्षात ठेवा की प्रवर्गानुसार डॉक्युमेंटचा तक्ता जो आहे याच्यामध्ये लक्षात ठेवा की प्रवर्ग कोणता आहे? ओपन, SC, ST, OBC, VJNT, SEBC. तर लक्षात ठेवा की ओपनसाठी कास्ट नाही, व्हॅलिडिटी नाही, नॉन क्रिमिनल नाही, फक्त त्यांना EWS जर सर्टिफिकेट असेल तर ते त्यांच्याकडे असावं. त्याच्यानंतर SC, ST साठी जर कास्ट सर्टिफिकेट आहे, व्हॅलिडिटी आवश्यक आहे, नॉन क्रिमिनलची गरज नाही, डोमिसाईल आवश्यक आहे. त्याच्यानंतरचं OBC, VJNT, SEBC साठी कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिलियर आणि डोमिसाईल देखील असणं आवश्यक आहे. म्हणून हा तक्ता, हा स्क्रीनशॉट काढून ठेवा. त्याच्यानंतर आहे पुढील प्रक्रियेसाठी नेमकं सज्ज राहा. म्हणजे पहिली स्टेप कोणती? लक्षात ठेवा की यादीतली कोणती कागदपत्र तुमच्याकडे नाहीत हे आज चेक करा. त्याच्यानंतर दुसरी स्टेप आहे की आजच अर्ज करा, जे डॉक्युमेंट नाही त्यासाठी अर्ज करा किंवा ती कागदपत्र मिळवा. आणि कागदपत्र नाहीत किंवा व्हॅलिडिटी नसेल तर त्वरित अर्ज तुम्ही करा. आणि तिसरी स्टेप, आणि हे सर्व जे कागदपत्र आहेत हे सर्व ह्याच्यामध्ये एका PDF फॉर्मॅटनुसार कॉपी करा. त्याला 10वी 12वी BA MA जे काही असतील तर त्याला ते व्यवस्थित नावं द्या आणि ती एक PDF स्वरूपामध्ये मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये हे सगळे कागदपत्र तुम्ही PDF करून फोल्डर बनवून त्यानुसार ते ठेवा. म्हणजे 11th आवरला आपल्याला जर काही कमी जास्त झालं तर आपल्याला ते लगेच काढता येईल. शक्यतो तुम्ही हे सर्व कागदपत्र काढून बंच करून तयार ठेवा. तुमची आत्ता फाईल ॲडमिशनसाठी ही या पद्धतीनं रेडी होईल. तुम्हाला पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.